गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, कशा आहात तुम्ही लोक? खूप सुंदर ट्रेडिंग केलेली आहे. सर्वप्रथम तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावलीमध्ये, दीपोत्सवमध्ये तुमच्या घरात जसे दिवे लागतात आणि प्रकाश चारी दिशेला प्रकाश पसरतो, तसंच तुमच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलाने प्रकाश पसरू दे आणि ह्या दिवाळीमध्ये तुम्हाला भरभराट, सुख, समाधान, शांती, आरोग्य तुमच्या बरोबर तुमच्या फॅमिलीला पण लागू दे, हीच अपेक्षा करत आपण आता पुढचा व्हिडिओ चालू करत आहे. तर शुक्रवारचा व्हिडिओ आपण जो बनवलेला त्याच्यामध्ये काय झालं माहिती नाहीये, पण खूप चांगली गोष्ट घडताना दिसल्यात. ज्या लेवलला मी तुम्हाला मार्केट सांगितलं होतं त्याच लेवलला मार्केट नक्कीच गेलेलं आहे. ठीक आहे, मी बोललो म्हणून गेले नाही, मार्केटचा तो मुवमेंट होता. मी सांगितलं तुम्हाला की जर ह्या लाईनीच्या वरती जात असेल आणि मार्केट जर ह्या पद्धतीमध्ये येत असेल, वरनं खालनं कुठनं पण असं, पण तर ह्या लेवलच्या वरती करायचं आणि त्यानंतर जो प्रॉफिट झालाय, लगभग आपले टार्गेट अचीव्ह झाले. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट आपले अचीव्ह झालेले आहे. तर जेव्हा हे टार्गेट अचीव्ह झाले तेव्हा आनंद तर होत होता की माझा कुठे ना कुठेतरी अभ्यास या माझा दृष्टिकोन स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा खूप चांगला होत चाललेला आहे असं मी समजतोय. कारण का मी जर बोलतो मी ट्रेडर झालोय तर मी ती चूक करतोय. कारण का ट्रेडरचं आयुष्य म्हणजे कसं माहिती काय, रोज काहीतरी नवीन शिकणं, समजणं आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करणं. म्हणून मी रोज सांगतो तुम्हाला की थांबा, शिका, समजा, त्यानंतर कधी ट्रेडिंग करा. खूप क्लिअर ट्रेडिंगचा हिशोब दिलाय. फॅमिली मेंबर्स मध्ये प्रॉफिट बघा, तुम्ही जर बघत असाल एंट्री एक्झिट प्रॉफिट बघा माणसांचे. टुडे स्टेट फ्रॉम येस्टरडेज लर्निंग इट टू पेशन्स अँड रेस्पेक्टिंग द लेवल्स. 11:15 वाजता लोक 11:15 वाजता 11, 11:30 लोक 34-35 हजार कमवून जात आहेत. हे तर नाही, दुसरी गोष्ट बघा, बुक्ड अनदर प्रॉफिट. म्हणजे हे बघून समाधान वाटतंय की आज कुठे ना कुठेतरी आपली शिकवण या आपला जो संवाद चालू आहे, या जो आपली दृष्टिकोन बघण्याचा स्टॉक मार्केटचा कुठे ना कुठेतरी यशाला प्राप्त होत आहे. आपल्याला खूप पुढे अजून जायचंय, खूप समजायचंय. कारण का जेवढं समुद्रात तुम्ही उतराल ना तेवढं समुद्र खोल असतं. तसंच स्टॉक मार्केट पण जेवढं तुम्ही शिकाल तेवढं कमी आहे, त्याचा अंत नाहीये. तुम्हाला रोज शिकणं, समजणं जरुरी आहे आणि त्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते जी आहे ती पेशन्स. तुम्हाला जर पेशन्स आहेत तर मार्केट खूप चांगल्या लेवलला करेल. बघा मार्केट ज्या पद्धतीने वरती गेलं, वरती रेसिस्टन्स घेऊन आपल्या लेवलला परत रजिस्ट्रेशन घेतलं. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ तर आपण नक्कीच समजूया. त्या अगोदर ज्यांनी पण प्रॉफिट केलेत या 2 हप्त्यामध्ये, जसे आमच्या फॅमिली मेंबर्सचे ट्रेड पडलेले आहेत, स्वतःहून ट्रेड केलेले आहेत, त्याला सगळ्यांचं अभिनंदन. मी कालच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये टाकलेलं आहे मी की आम्हाला बोनसची गरज नाही, आम्ही आमचा स्वतःचा बोनस कमवून घेतो. का? कारण का आम्हाला ते नॉलेज भेटलंय, आम्हाला ते ज्ञान प्राप्त झालंय. कारण का आम्ही ती सिद्धी, तपश्चर्या, प्रार्थना खूप काही करून झालोय, त्यानंतर ह्या लेवलला मी पोहोचलोय. असंच आम्ही एका दिवशी ट्रेडर बनलो नाही की मी आज ट्रेडिंग चालू केले पहिल्या दिवशी आणि मला प्रॉफिट व्हायला लागलं, मी अजूनपर्यंत प्रॉफिटच करतोय. नाही, चुकीचं आहे. असं कुठलाही माणूस व्यक्ती जर बोलत असेल तो निव्वळ खोटं बोलतोय. फक्त गैरसमजायचा. अशा लोकांपासून लांब राहा. ही सगळी युट्यूब फॅमिलीवाले सगळे ह्याच गोष्टीमध्ये बोलतायत. मी पण जेव्हा प्रवास चालू केला तेव्हा मी पण खूप खचके खाल्लेले आहेत, धक्के खाल्लेले आहेत, लॉसेस, मोठे मोठे लॉसेस बघितलेत. त्यानंतर आज ह्या पोझिशनवरती आहे की जिकडे समाधान वाटतं की यस, आपण तेव्हा लॉस करून पण आपण सोडला नाही त्या गोष्टीला. चिकाड्याने, जिद्दीने, प्रयत्नाने एक्सपिरियन्स घेत राहिलो आपण. अनुभव आपल्याला भेटले, त्या अनुभवामधनं आज आपण काहीतरी साकार केलेलं आहे. आणि हे आहे साकार केलेलं भविष्य आपलं, की येणार मार्केट काय होणार आहे, कसं होणार आहे. म्हणून आपण युट्यूबच्या माध्यमातून भेटतोय, बोलतोय, समजतोय. मार्केटने आपली लेवल तोडून वरती जाऊन परत खाली आलेले आहे. आजच्याचं टार्गेट होतं लगभग 80. 20 पॉईंट एवढे महत्वाचे नाहीत, पण मार्केटने जी रॅली दिली ती सुंदर रॅली दिली. मार्केट कंटिन्युअस रॅली देत आहे. ओके, आता उद्या काय होईल? ओके, उद्याच्या घडामोडीबद्दल बोलण्या अगोदर एक गोष्ट तुम्ही खूप नीट ऐका. उद्या जी मंगळवारची एक्सपायरी आहे 21 तारखेची ती नसून उद्या एक्सपायरी आहे 20 तारखेला.
आणि ही वीकलीची लास्ट एक्सपायरी आहे. का? कारण का पुढच्या हप्त्यात सरळ मंथलीची एक्सपायरी होणार आहे. नीट आहे का? उद्या वीकलीची लास्ट एक्सपायरी आहे. ठीक आहे. उद्या का? कारण का ट्यूजडेला मंगळवारी दिवाळी लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे सुट्टी आहे मार्केटमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण बलिप्रतिपदा दिन आहे, त्यावर पण सुट्टी आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तिथे बघा NSE साईट वरती 31 ऑक्टोबर मंगळवार लक्ष्मीपूजन, 22 बुधवार बलिप्रतिपदा दिन म्हणजे पाडवा. त्याप्रमाणेच आहे ना, हे 2 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे काय होतं माहितीये का मार्केटमध्ये, की मार्केटमध्ये सोमवार फक्त एक ट्रेडिंगचा दिवस राहतोय आणि ट्यूजडेचा जो निफ्टीचा एक्सपायरी होता ना, तो एक दिवस पुढे सरकला. त्यामुळे मुवमेंट येणं तर स्वाभाविक आहे. अर्ली क्लोजिंग ऑर्डर असणार आहे. ठीक आहे. आता मंगळवार गेला, बुधवार गेला, विचार करा बघा, फक्त मंडेला तुम्ही करताय, मंगळवार नाही, बुधवार नाही, आणि डायरेक्टली गुरुवार थर्सडे सेन्सेक्सची एक्सपायरी. म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये मार्केट तुम्हाला खूप काही गोष्टी समजून जाणार आहे. म्हणून घाई नका करू. 2 दिवसामध्ये तुम्ही काय अमीर बनणार नाहीयेत, तुम्ही डायरेक्टली बंगला बांधणार नाहीयेत. सत्य आहे, कडू आहे, पण हे सत्य आहे. प्रॉब्लेम काय की उद्या एक्सपायरी मस्त, गुरुवारी एक्सपायरी मस्त, 2 दिवस काहीच करायचं नाही. हेच दिवस तुम्हाला धोक्याचे पण असू शकतात. बघा, मी तुम्हाला घाबरत नाही, पण सत्य परिस्थितीची तुम्हाला आढावा करण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट आता ऑल टाइम हाय साठी जात आहे. ऑल टाइम हाय पासून मार्केट 400-500 पॉईंट 700 पॉईंट जसं लांब असेल, 26,200 250 पर्यंत मार्केट गेलेलं आहे. मार्केट आता 700 ला आहे. हे 300 ने वरचे 200 पॉईंट म्हणजे 500-600 पॉईंटला मार्केट वर खाली आहे. ते की गॅप भरेल का, या ती गॅप भरून वरती जाईल का, तर त्यासाठी आपल्याला 15 मिनिटं 1 तासाचा आढावा घ्यायला लागेल. ठीक आहे. तर 1 तास बघतो तर मार्केट कुठल्याच रेंज मध्ये नाहीये. ठीक आहे. एक रेंज होती आपली जुलैची, ती तोडलेली आहे. आणि जी गेल्या वर्षाची सप्टेंबरचा ऑल टाइम हाय जो आहे तो इथे लागलाय बघा, 26,270 या 50 पकडा, 250 पकडा, 26,250 पकडा, राऊंड फिगर पकडूया, तिकडे. तर मार्केट त्या लेवलला जाईल का? त्या लेवलला जायसाठी मार्केटला 1 आवरच्या कॅन्डलचा अभ्यास केला जर आपण ना, तर मार्केटनी आता क्लिअरली, आपण जर इथे बघूया, मार्केटने ना क्लिअरली त्या लेवलला ना जाताना एक बाउन्स देऊन मार्केट वरती चाललेलं आहे. नीट बघा. आणि आपली स्ट्रॅटेजी हीच आहे की मार्केटनी बाउन्स केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलं की मार्केट जर सरळ जात असेल ना, तर मला मान्य नाही. मार्केटला एकदा तरी खालनं, तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असाल मंगळवार बुधवारचा, तुम्ही सांगितलं असेल तुम्हाला की मार्केट सरळ मला पटत नाही. मार्केटने एकदा तरी बाउन्स घेतला पाहिजे आणि नंतर गेलं तर मी समजेन खरं आहे आणि मार्केट तेच करायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. प्लस डेली वरती जर तुम्ही बघताय ना, तर मार्केट क्लिअरली एक रेंज तोडून जात आहे. परत नीट आहे का? हा जो भाग होता तो नक्कीच झालेला आहे. ठीक आहे. जो हा होता इकडे, जेव्हा लेवल तोडत होती तेव्हा मार्केट, म्हणजे मार्केट एक बाउन्स घेऊन जात आहे मार्केट. ठीक आहे. एक ट्रेंड लाईन तोडलेली आहे, मार्केट पॉझिटिव्ह झाले. ठीक आहे. त्यानंतर इथे हाय होता, ऑल टाइम नाही, 600-700चा हाय होता, तो मार्केटने तोडून क्लोजिंग पण केली. आपल्या आयुष्यामध्ये ना ओपनिंग आणि क्लोजिंगचा हिशोब खूप चांगला असतो. तो जर समजला तुम्ही प्रयत्न केलात ना, तर मस्त होईल. ठीक आहे. आता जर ही लेवल तोडले ना, तर मार्केटनी एक इथे बाउन्स देणं खूप जरुरी आहे जर वरती जायचं असेल तर. जर मार्केटला 600-700 पॉईंट वरती चढायचं असेल ना, त्याला 100-200 पॉईंट खाली यायला जरूर येणं खूप जरूर आवश्यक आहे. तरच तो हा वरचा जो प्रवास आहे तो सुखरूप आणि व्यवस्थित करू शकेल. नाहीतर मार्केट इकडनं परत 2 कॅन्डल रेडला ह्याच झोन मध्ये परत येऊ शकेल. नीट आहे का? या झोन मध्ये परत येऊ शकेल. तर उद्याचं मार्केट खूप ट्रॅपिंग असू शकेल, कारण का उद्या फक्त एकच दिवस ट्रेडिंगचा आहे. 2 दिवस सुट्टी, त्यामुळे प्रेशर तर वाढलेलंच आहे. विकलीची लास्टची एक्सपायरी आहे. ठीक आहे. उद्या मार्केटला तुम्हाला जर बघायचं आहे ना, तर लगभग 10 सव्वा 10च्या नंतरच बघा, मुवमेंट असतील तर. क्वांटिटीज कमी ठेवा, जास्त अग्रेसिव्ह ट्रेड करू नका, कारण का हे जो 2 दिवस तुमचे निघून गेले ना, नंतर आपले रेग्युलर डेज येतील. रेग्युलर डेज मध्ये आपली ट्रेडिंग चांगली होते. का होतं माहिती काय, जिकडे जास्त प्रेशर आहे ना, तिकडे मार्केट जास्त वॉलटाईल असू शकतं. आणि वॉलटाईल मार्केटमध्ये थांबणं खूप जरुरी आहे.
की मार्केटमध्ये कुठला मुवमेंट कधी येईल सांगू शकत नाहीत. हा, ओआय ऑप्शन चेन आहेत, इंडिकेटर्स पॅटर्न, सगळ्या गोष्टी असू शकतात, त्यानंतरच्या गोष्टी. पण सायकोलॉजी तुम्हाला ती कळलीच पाहिजे की जर मार्केट जात आहे वरती तर ते असं कसं जात आहे, त्याला कुठे ना कुठे थांबून वरती जाणं भाग आहे. ओके. दुसरी गोष्ट, जर तुम्ही इथे 1, 2, 3 कॅन्डल बघतात, तर आपण ह्या 3 कॅन्डलला आमच्या सेशन्स मध्ये आम्ही डिस्कस करतो की 3 कॅन्डल म्हणजे काय, ह्याला आपण काय बोलतो. तर 3 कॅन्डल पूर्ण झालेले आहेत, जो सेटअप होता तो रेडी झालेला आहे. ठीक आहे, 3 कॅन्डलचा एक सेटअप आहे, 3 रेड कॅन्डलचा पण एक सेटअप आहे की 2 आणि तिसरी तर नक्कीच येणार आहे, असं आहे. तर उद्या मार्केटने ना माझ्या मते तरी 600-700 रेंजला थांबलं पाहिजे आणि त्यानंतर प्रवास चालू केला पाहिजे गुरुवारपासून. मग उद्या मार्केट जर थांबणार असेल तर मार्केट उद्या साइडवेज असण्याचा लगभग चान्स जास्त आहे, किंवा जर मार्केटने रेंज तोडली तर मार्केट सरळ 800 ची रेंज तोडेल, 26,000कडे पण जाऊ शकतं. दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि जर परत यायचं असेल तर कॅन्डलचा हाय आणि लो खूप मोठा आहे. कॅन्डलचा हाय आणि लो खूप मोठा आहे, कारण का मोठ्या कॅन्डल बनलेला आहे. जर आपण 5 मिनिटावरती येऊन बघत असू तर बघा, हा जो ट्रेडिंग झोन बनलेला आहे ना, तो आता आपण जरासा पुढे वरती सरकूया, इथे ह्या लेवलला. ठीक आहे, वरचे लेवल्स काउंट करूया आपण आणि बाकीचा अभ्यास पण काउंट करूया, कारण का आता आपल्याला एक लेवल वरती आलंय मार्केट. आपण कसं हर एक लेवलला वरती जाऊन मार्केट काम करतो तसं आपण करत आहे. एकच मिनिट, मी सगळं क्लिअर करतो. खूप लोक बोलतील की तुम्ही असे एक एक का करताय, कारण का मी जर सगळं वाईपआउट केलं तर सगळा पॅटर्न माझा निघून जाईल, माझे सगळे लेवल्स निघून जातील, मला परत लावायला लागेल, तशा हे मला परवडतं. ओके, तर ही लेवल इकडची आणि एक वरची लेवल आहे, नीट बघा. तर उद्यासाठी माझा नो ट्रेडिंग झोन जो असेल ना, तो लगभग हा असेल. ठीक आहे, हा असेल. ह्याच्यावरती मार्केट जर काय करत असेल तर मी नक्कीच करायचा काहीतरी प्रयत्न करेन. ठीक आहे, लेवल्स मी वरती घेतो जराशा. बघा, उद्याचं मार्केट फ्लॅट ओपन होतंय आणि जर रेंज तोडतंय तर चांगली गोष्ट आहे. उद्या मार्केट ही रेंज सोडून खाली येत आहे, म्हणजे ह्याच्या खाली किती, 625च्या खाली, तर इथे चांगला ट्रेड बनू शकतो नेगेटिव्ह मध्ये. जी लेवल आहे 25,625 ची. ओके, वरच्या लेवलला लगभग माझी लेवल आहे 25,780च्या वरती मार्केट स्टेबल होत असेल. बघा, हा पॅटर्न म्हणजे काय, वरती जाऊन त्याला 5-15 मिनिटं तरी थांबायला लागेल आणि त्यानंतर काहीतरी त्याला मुवमेंट द्यायला लागेल, तर तुम्हाला लगभग उद्याच्या उद्याच 900 पर्यंत, लगभग तरी 900च्या वरतीच. फर्स्ट टार्गेट 900चा आहे, दुसरा टार्गेट 26,000चा आहे. हे वरचे लेवल्स ओपन होताना दिसत आहेत आणि जर 26,000 तुटला तर मग मार्केट ऑल टाइम हाय साठी जाईल. आपण पण साक्षीदार असू एक हिस्ट्रीची, आणि मार्केट त्याच हेतूने वरती चाललेले आहे, त्याच मुवमेंट मध्ये चाललेलं आहे. त्यामुळे इथे जरासं थांबणं जरुरी आहे मार्केटला आणि इकडनं वरती जाणं जरुरी आहे. बघा, मार्केटनी एक बाउन्स देऊन आहे ना इथे थांबलेलं आहे, रेंज मध्ये थांबलेलं आहे, लेवलला थांबलेलं आहे 700च्या लेवलला. तो उद्या बहुतेक ट्रेड वरच्या साईडलाच असू शकतात. खालची साईड जरा 725 ची आहे, म्हणजे 75 पॉईंट जर खाली मार्केट आलं त्यानंतरच मी कधी ट्रेडिंग करेन ह्या लेवलला, नाहीतर मी मोस्टली वरच्या साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर उद्या तुम्ही खूप काळजीपूर्वक शांतीने ट्रेड करण्याचा प्रयत्न करा, क्वांटिटीज कमी ठेवा. रेड कॅन्डल या ग्रीन कॅन्डल दिसली तर त्याच्या पाठी पळू नका, त्याच्या पाठची भावना समजा, थांबा, शिका, समजा, त्यानंतर काय करायचं असेल तर करा, तर तुमचा ट्रेड सक्सेसफुल जाईल. पुन्हा सांगतोय, मला जर खाली काय करायचं असेल तर मी 25,625च्या खालीच काहीतरी करेन, नाहीतर वरच्या साईडला 25,780ची लेवल तोडली, 15 मिनिटं मार्केट सस्टेन झालं तर मला वरती 800ची लेवल, त्याच्या वरच्या लेवल्स मला दिसत आहेत 900 आणि 26,000ची लेवल दिसते. ठीक आहे, जास्त लेवल्स लांब नाहीयेत, मार्केट कॅप्चर करू शकतो. जर मार्केट इकडनं इथपर्यंत येऊ शकतो, 400 वरून 800-700 येऊ शकतो, ते 200-150 पॉईंट मार्केटला काहीच द्यायला प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आणि मार्केट उद्या देईल पण. तर उद्या दिवस तुमचा दिवाळीचा पहिला दिवस आहे, चांगला ट्रेडिंग होईल अशी अपेक्षा करत मी व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद, गुड नाईट.